गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. इंग्रजी बोलताना आपण टेक आणि पुट हे दोन शब्द नेहमी वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा हे शब्द दुसऱ्या शब्दांसोबत जोडले जातात तेव्हा त्यांचा अर्थ पूर्णपणे बदलतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक आणि पुटच्या अशाच काही महत्त्वाच्या फ्रेजेस शिकणार आहे, ज्या तुमचं इंग्रजी अधिक प्रभावी बनवतील. चला तर मग सुरू करूया. फ्रेजेस विथ टेक. सर्वात आधी आपण टेकने सुरू होणाऱ्या फ्रेजेस पाहणार आहोत. टेक ऑफ, निघणे किंवा कपडे आणि बूट चप्पल्स काढणे. विमानाने उड्डाण करणे. द प्लेन विल टेक ऑफ ॲट 10 AM. विमान सकाळी 10 वाजता उड्डाण करेल. कपडे किंवा बूट काढणे. एक्झाम्पल, प्लीज टेक ऑफ युअर शूज आउटसाइड. कृपया तुमचे बूट बाहेर काढा. टेक केअर ऑफ, काळजी घेणे. एक्झाम्पल, डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. काळजी करू नकोस, मी सर्व सांभाळून घेईन. टेक पार्ट इन, सहभाग घेणे. एक्झाम्पल, आय वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. मला स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. टेक आफ्टर, दिसण्यात किंवा स्वभावात सारखे असणे. एक्झाम्पल, ही टेक्स आफ्टर हिज फादर. तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो आणि वागतो. फ्रेजेस विथ पुट. आता बोलूया पुटने तयार होणाऱ्या फ्रेजेसकडे. पुट ऑन, परिधान करणे किंवा घालणे. एक्झाम्पल, पुट ऑन युअर जॅकेट, इट्स कोल्ड आउटसाइड. तुझं जॅकेट घाल, बाहेर थंडी आहे. पुट आउट, विझवणे. एक्झाम्पल, फायर फायटर्स वर्कड हार्ड टू पुट आउट द फायर. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुट ऑफ, पुढे ढकलणे किंवा लांबणीवर टाकणे. एक्झाम्पल, नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. आज जे करू शकता ते उद्यावर टाकू नका. पुट अप विथ, सहन करणे. एक्झाम्पल, आय कॅन नॉट पुट अप विथ दिस नॉईज एनिमोर. मी आता हा गोंधळ अधिक सहन करू शकत नाही. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहिले टेक ऑफ, टेक केअर, टेक पार्ट, टेक आफ्टर, पुट ऑन, पुट आउट, पुट ऑफ, पुट अप विथ. आता तुमच्यासाठी एक छोटा होमवर्क. टेक केअर आणि पुट ऑन वापरून प्रत्येकी एक वाक्य कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.